विज्ञान एवढं प्रगत झालेली आहे की मूल काय होतं म्हणजे कसं होतं त्याची म्हणजे प्रक्रिया काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आता मी सांगितलं तसं की त्याच्यासाठी दोन्ही जबाबदार आहेत. मूल न होण्यासाठी फक्त बाई जबाबदार असते असं नसतं, परंतु बऱ्याच केसमध्ये बाईला जबाबदार धरलेलं असतं. मुलांची म्हणजे पुरुषांची जे शुक्राणूंची संख्या आणि त्याची क्वालिटी याच्यावरही म्हणजे मूल न होणं डिपेंड असतं. आणि तसंच ते बाईंच्या जी मासिक पाळी व्यवस्थित होती की नाही किंवा ह्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता ते मेडिकल सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे मूल होणं न होणं हे काही बुवाबाच्या हाताने ह्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. बरं, दुसरी गोष्ट असा एक समाजामध्ये आग्रह असतो की मुलगाच पाहिजे. कारण असा एक समाज आहे की वंशाचा दिवा म्हणजे वंश पुढे नेण्यासाठी पाहिजे असतो. दुसरं असं की मुलांना मरतेवेळी मुलांना तोंडात पाणी नाही टाकलं तर स्वर्ग मिळत नाही, किंवा मुलांना अग्नी दिला नाही तर मोक्ष मिळत नाही, हे अशा त्यासाठी मग ते मूलच पाहिजे. पण हे मुलगा किंवा मुलगी हेही म्हणजे कुणाच्या हातामध्ये नसतं म्हणजे असं म्हणतात. पण त्याच्यासाठी दोष बाईला दिले जातो. तसं बघितलं तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय असे हे गुणसूत्र असतात. पुरुषामध्ये एक्स आणि वाय गुणसूत्रे असतात आणि महिलांमध्ये एक्स असतात. ते एक्स आणि वाय मिळालं तर मुलगा आणि मुलगी होते. आता हे जे म्हणजे जास्त जिम्मेदार कोण असतं याला? पुरुष असतं. म्हणजे मुलगी होणं किंवा मुलगा होणं हे पुरुषाच्या याच्यावर जास्त अवलंबून असतं. तरी पण दोष बाईला दिले जातात. हे झालं. तर तुमचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये बाबा काय करू शकतो? ते उघडच आहे की बाबा याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. पण मग तरी महिला बुवांकडे का जातात ही समस्या घेऊन? ते त्यांचं आता कसं आहे, ते काही पर्याय नाही राहिला. बऱ्याच वेळेला काय होतं की पर्याय नाही. आता मग याच्यासाठी काय करायचं? माणसाचं डोकं काम करत नसेल तर मग तो कुठलाही पर्याय निवडतो असतो. तो विचार करत नाहीये. एकदा म्हणजे कसं आहे, एकदा दुःखाचा डोंगर कसळला की मग त्याचं बुद्धी सुद्धा काम करत नाही, असं होतं ते.